नमस्कार मंडळी, आज मी सीताफळ बासुंदी बनवणार आहे. माझ्याकडे अर्धा लिटरच्या 3 दुधाच्या पिशव्या होत्या. त्यातल्या 2 क्रीम मिल्क होत्या आणि 1 काऊ मिल्क होतं. मग दोन्ही वेगवेगळं गरम करायला ठेवलं. बासुंदीसाठी क्रीम मिल्कच वापरतात. दूध अर्ध होईपर्यंत गरम करायचं आणि मध्ये मध्ये असं मिक्स करत राहायचं. नंतर त्यात गोडीप्रमाणे साखर टाकली. माझ्याकडून साखर जास्त झाली असं मला वाटलं, कारण सीताफळ पण गोड होतं खूप. मग मी अर्धा लिटर काऊ मिल्क पण त्यात ॲड केलं. ते आटेपर्यंत मी सीताफळाचा गर काढायला घेतला. त्याआधी सीताफळ धुवून घेतले. 6 सीताफळ घेतलेले छोटे मोठे. आणि गर काढायची सोपी पद्धत म्हणजे हा दोरीचा चॉपर आहे. याने खूपच सोपं होतं हे काम. तोपर्यंत दूध सुद्धा छान आटलेलं, पण काऊ मिल्क ॲड केल्यामुळे बासुंदी आता थोडी पातळच होईल. ठीक आहे. त्यानंतर दुधात मी थोडं केसर टाकलं आणि वेलची पूड टाकली आणि काजू बदाम सुद्धा चॉप करून घेतलेले. आता हे दूध पूर्ण थंड म्हणजे नॉर्मल रूम टेम्परेचर पर्यंत झाल्यावर त्यात सीताफळाचा गर टाकला आणि ड्रायफ्रुट्स पण ॲड केले. पूर्ण थंड झाल्यावरच हे ॲड करायचं आणि मग फ्रीजमध्ये ठेवून दिलं. मग नंतर थंड झाल्यावर सर्व केलं. खूप छान आणि टेस्टी झालेली बासुंदी आणि पहिल्यांदाच बनवलेली. टीप अशी की फक्त क्रीम मिल्कच वापरायचं बासुंदीसाठी, जेणेकरून बासुंदी थोडी थिक होते. थँक यू.